सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू. आणि तुकारामांचा, ज्ञानदेवांचा आणि तुकारामांचा तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेले 33 वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले लाडके मराठी आणि इंग्रजी विषयाचे तज्ञ अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय श्री मेमाने सर सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त मी शिवशंभ विद्यालयाची विद्यार्थिनी राजगौरी विलास टिळेकर माझे मनोगत व्यक्त करत आहे. सन्मान्य विचारपीठ प्रमुख पाहुणे, आजचे सत्कार मूर्ती श्री मेमाने सर, विद्यालयाचे शिक्षक वर्ग आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज ना उद्या नोकरी करणाऱ्याच्या जीवनात सेवानिवृत्ती येणारच आहे आणि ते टाळता येत नाही. आजच्या निरोप समारंभाच्या सत्कार मूर्ती मान्य श्री मेमाने सर यांनी 33 वर्षाची सेवा या गावाला, विद्यालयाला, संस्थेला दिली. त्यांचे अनेक विद्यार्थी समाजामध्ये चांगल्या पदावरती कार्य करत आहेत आणि सरांनी विद्यार्थ्यांसाठी तन मन धन एकत्र करून अध्यापनाचे कार्य केले. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली नसून आपले जीवन ध्येय समजून त्यांनी ही सेवा पूर्ण केली आहे. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडली. मला सांगताना खूप आनंद होतोय की मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की सरांचा हा सहवास माझ्या वडिलांना आणि मलाही लाभला. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. खरं तर शब्दांनाही कोडे पडावी अशी काही माणसं असतात. आपण किती भाग्यवान असतो ना, जेव्हा ती आपल्यातच असतात. सर, तुमच्या मार्गदर्शनाने आयुष्य आमचे घडले. अंधारातून प्रकाशाकडे पाऊल माझे पडले. निरोप देताना जड होत आहे मन, निरोप देताना शब्द अपुरे पडतात. तुमच्या मार्गदर्शनाने आयुष्य आमचे घडले. सोबत तुमच्या शिकताना दिवस कसे सरले. शिक्षणाच्या मैफिलीत आनंदाचे क्षण उरले. तुमच्या मार्गदर्शनाने आयुष्य आमचे घडले. नव्या वाटा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, नवी ध्येय, नवी स्वप्ने. यश सदैव तुमच्या पाठीशी राहावे, हेच आमच्या सदिच्छेचे देणे. धन्यवाद सर. आयोजकांनी मला येथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. राजगौरी.